बीड जिल्ह्यात पुढील 2 दिवस येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे। पावसामुळे जिल्ह्यातील 143 प्रकल्प ओसंडून वाहू लागलेले आहेत। नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचं आवाहन करण्यात आलेलं आहे। पावसामुळे बीड जिल्ह्यातील शेतीचं मोठं नुकसान झालंय। ही ड्रोनद्वारे टिपलेली दृश्य आपण पाहतोय। सुशांत काशीद यांनी ही टिपलेली दृश्य ड्रोनच्या माध्यमातून फक्त लोकशाही मराठीवर आपण ही दृश्य पाहू शकता। 143 प्रकल्प ओसंडून वाहू लागलेले आहेत। नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचं आवाहन करण्यात आलेलं आहे। बीड जिल्ह्यात पुढील 2 दिवस येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।